म्हणजे कोकणातला लय मोठा सण आहे. मग शिमग्यात अख्खा गाव बोलावतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते. तर आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात. त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमाभोवतीनं अशी पालखी फिरत असते. आणि तुम्हाला सांगता त्या पालखीच्या मागणं नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना, तसं 5 राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात. पद्धत आहे तशी आमच्याकडं. त्याच्यानंतर पालखी जाते सानेवर. मग सानेवरनं ती प्रत्येक वाडी 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 घेत घरात फिरते. ती तिच्या मागणं खेळलं जातात. संकसूर बोलतो वाडी वाडीत ना, लय मजा असते माहितीये. रात्रीला नाटक पण असतं, नमन असतं, दशावतारी नाटक पण ठेवतात. त्याच्यानंतर हो त्याच्यानंतर ते कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाही सांगा. असा लाल मातीचा धुरला उडतो. आणि तुला सांगू, खास ना चाकरमानी मुंबईत शिमग्यासाठी गावात येतात. तेव्हा गावातल्या माणसांना, वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतं. सगळे खुश होतात. असे सगळे एकत्र येतात शिमग्यात. ही ताकद आहे आमची शिमग्याची, माहितीये काय.